ही जी तुझी थेरं चालली आहेत ना, ही आपल्या अंगाशी आली आहेत. का काय झालं एवढं? काय झालं? अरे नॉक वर करून त्या कार्टीने नकार दिलाय लग्नाला. स्पष्ट नकार. एवढी वाजली ती? मग काय तर. आणि काय रे, काय गरज होती तुला सकाळी रिक्षा स्टँडवर तिच्या अंगचटीला जायची? का? तुला माहितीये तिने केवढा तमाशा केला यावरून? तू असंच वागत राहिला ना तर सगळं हातातून निसटेल एक दिवस. कसं वागावं ना त्याची जरा सुद्धा अक्कल नाहीये तुला. कुठे जाणार आहे ती निसटून? आणि कोणालाही सोडत नसतो. अर्पिता फक्त माझीच होणार, बाय हुक और बाय क्रूक. ए राहू दे तुझं ते बाय हुक का बाय हुक. ते जास्त पुशारक्या मारू नकोस हा. दादाचा आणि नचिकेतचा या लग्नाला पूर्णपणे विरोध आहे. नचिकेत तो स्कॉलर, दमडी गमवायची अक्कल नाही, बहिणीच्या जीवावर जगतोय अजून, आणि तो मला विरोध करणार? आणि जाऊ दे ना, त्याची बायको आणि कविता मामी आपल्या बाजूने आहेत ना. त्या आहेत रे आपल्या बाजूने. मग झालं तर मग कसं टेन्शन घेते तू? कसंही करून हे लग्न व्हायलाच हवं अनिश. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ही अर्पिता. आता त्या घरासाठी राबते ती, लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरासाठी राबेल. आपलं घर चालावंसं वाटत असेल, तुला आयुष्य आरामात बसून खावंसं वाटत असेल ना, तर हे लग्न झालंच पाहिजे. तू जरा सबुरीने घे बाबा लग्न होईपर्यंत. अर्पिताचा कडकडीत विरोध आहे या लग्नाला, पण कसंही करून ती लग्न करून याच घरात यायला पाहिजे. अर्पिता म्हणजे आपलं ATM आहे. ATM. माझं आयुष्य मार्गी लावणारा तू कोण आहेस? तू आम्हाला सांभाळतोयस म्हणून आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. तुला नाहीये तो अधिकार. गुरु तू असं सेव्हियर असल्यासारखं नाटकं नको करू यार. हे बघ, तू जसं म्हणशील तसं आम्ही वागणार नाही, तर क्लिअर आहे ना. त्यामुळे हेड ऑफ द फॅमिली असल्यासारखं वागू नको. ओके? त्यांचं ते बघून घेतील ना. तू कशाला पडतोयस त्यांच्या दोघांमध्ये? आणि माझी दीदी खमकी आहे आणि सलील पण मोठी झेप आहे याची. यालाही अडवत जाऊ नकोस तू, कळलं ना? दी दी हळू. काय काय झालं? दी मला FM वरचा एक शो ऐकायचा आहे. मग त्यासाठी एवढं पळत यायची काय गरज आहे? तिकडे बसून ऐक ना. तुझा फोन अनलॉक करून दे ना, माझा चार्जिंगला आहे. काय रे, झोपला नाहीस? काय करतोस? FM वरचा प्रोग्राम ऐकतोय. अरे खूप भारी असतात, माझ्या मित्राने सांगितलं मला. तूही ऐक ना. मी कशाला? दी खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि शो सगळीकडे ट्रेंड होतोय. खूप हाईप केलंय त्यांनी. मी खूप एक्साइटेड आहे या शो साठी. ऐकूया ना आपण. ऐक ना बाळा, मला ना सकाळी लवकर उठायचंय. नवीन 10 डबे आहेत, त्यात रोजचे डबे पण आहेत. खूप काम आहेत ग मला. प्लीज मला यात नको ओढू. दी सारखं काय काम काम काम. इंटरॅक्टिव्ह शो आहे म्हणे आणि नाव कसलं युनिक आहे. तू अनोळखी तरी सोबती. काय सॉलिड आहे ना. चल ना ऐकूया ना आपण, प्लीज प्लीज. बरं लाव. आपण तिथे बसून ऐकूया. चल. कशाला आता तिथे बसून काय ऐकायचं? इथे उभं राहून नाही ऐकू शकत. लाव लाव लाव. तर ज्या कार्यक्रमाची आपण धुवाधार जाहिरात केली होती, जो कधी सुरू होतोय याची तुम्ही सगळे, आपण सगळेच वाट बघत होतो, तो कार्यक्रम सुरू होण्याचा क्षण अगदी जवळ आलाय. मी RJ मधुश्री तुमच्या सगळ्यांचं या आगळ्या वेगळ्या शो मध्ये स्वागत करते. आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. सो सिंपल आहे.
कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही तुमचे मोबाईल नंबर्स आम्ही दिलेल्या नंबरवर शेअर करायचे. आम्ही त्यातले कुठलेही 2 नंबर्स निवडणार आणि त्यांना एकमेकांशी कनेक्ट करून देणार. कशासाठी? तर मनातलं सगळं काही मुक्तपणे बोलण्यासाठी. आय नो आपल्याकडे फ्रेंड्स असतात, नातेवाईक असतात, अगदी देवबाप्पा सुद्धा असतो मनातलं बोलण्यासाठी. पण कधी कधी त्यातल्या जवळीकतेचा अडसर सुद्धा होत असतो. मनातलं सगळं नाही बोलताय. उलट एखाद्या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी आपण निर्धास्तपणे बोलून मोकळे होतो. कारण ती व्यक्ती आपल्याला ओळखत नसते. आपलं वागणं, आपलं बोलणं ती जज करणार नसते. तिचा त्यात काहीही छुपा स्वार्थ नसतो ना नात्यातले तिढे असतात. जणू काही मोकळ्या आकाशाखाली वाहत्या झऱ्या काठी बसून वाऱ्याशी बोलावं तितक्या सहजपणे आपण बोलून पिसासारखे हलके होऊ शकतो. देवाकडून सुद्धा आपण काहीतरी अपेक्षा करतोच. पण इथे होणार फक्त आणि फक्त मुक्त असा कोणताही पूर्वग्रह नसलेला संवाद. सो तयार आहात ना? ज्या 2 अनोळखी व्यक्तींना आम्ही जोडून देऊ ते तुम्ही दोघं नाती गोती ओळख पाळख वय परिस्थिती सगळं विसरून फक्त आपापल्या मनातलं बोला. एकमेकांशी आनंदाचं दुःखाचं सगळं काही बोला. मिळालं तर समस्यांवरचं सोल्युशन, नाही तर मन हलकं झाल्याचा आनंद. सो तयार आहात ना? करा मग नंबर शेअर. कम ऑन, तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. येत्या 3 मिनिटात खात्री आहे माझी की आमच्याकडे असंख्य फोन नंबर्स येणार आहेत आणि त्यातून पाहूया पहिली निवड कोणा दोघांची होते. आमचा नंबर तर तुम्हाला ठाऊकच आहे. आता कार्यक्रम ऐकायचा सोडून काय टाईप करत बसलीस? सेंड. काय सेंड? तुझा नंबर. निकी तू वेडी आहेस का? अगं चांगली आयडिया. काय रे, काय करतोय? जे तुला वाटतंय तेच. काय तू माझा नंबर पाठवला इथे? तुला डोकं दिलंय का देवानी? बंद करतोय FM. काय बावटपणा चाललंय?